नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहोत म्हणजे मी देणार तुम्हाला इन्फॉर्मेशन खांदा कॉलनीची, ओल्ड पनवेल न्यू पनवेल. तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. पण जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपल्याला लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, हे आहे खांदा कॉलनीतला पेट्रोल पंप, बघू शकता लेफ्ट साईडला. आणि हे बँकेट हॉल आहे. एक कुठले घर, हां बँकेट हॉल आहे. आणि हा स्ट्रेट ब्रिज जातो, समोर दिसतो तुम्हाला. हा ओल्ड पनवेलला जातो. तो बघा पेट्रोल पंप आहे खांदा कॉलनीतलं. इथे शाळाला पण बसतो, हे बघू शकता. ICICI बँक आहे. इकडनं ॲक्च्युली मेन मार्केट चालू होतं, म्हणजे तुम्हाला सगळं इकडनं भेटत जाईल, खाण्यापिण्याची वस्तू. तर मित्रांनो, एक मिनटं हे बघा. मग तुम्ही पायऱ्यावर चढून गेलात तर लेफ्ट साईडला तुम्हाला हार्डवेअरचं दुकान भेटेल, सगळं भेटतं, बघू शकता. इथे कोणकोण दिसत म्हणून आउट साईडला हे सिडकोची बिल्डिंग. हो, खांदा कॉलनीत पण सिडकोची बिल्डिंग आहेत. तर मी तुम्हाला मच्छी मार्केटचं, जे मच्छी मार्केट आहे ॲक्च्युली, ते दाखवतो. ही आहे बस खांदा कॉलनीतली. स्टेशनवरून येते, आता ही विसरलेला जाईल, जस्ट पनवेलमध्ये विसरली. मित्रांनो, इकडं हा मार्केट आहे मोठा, म्हणजे मेन मार्केट आहे. ते भाजी, राईट साईडला भाजीवाले बसतात आणि लेफ्ट साईडला मच्छी मार्केट आहे खांदा कॉलनीतलं. आणि हे वीर हॉस्पिटल मल्टी स्पेशालिस्ट. हे बघा पूर्ण मार्केट आहे, पूर्ण. हे जिम आहे वरती. कॉलनीमध्ये शॉप खूप आहेत, जसं असं बोलतं ना, पिण्यासाठी ज्यूसचं वगैरे दुकान असं ते खूप आहेत. नारळ पाण्याचं आहे बघा. हे राईट हँड साईडला उसाचं दुकान आहे, ते बंद आहे सध्या. हा सेक्टर 8 आहे खांदा कॉलनीतला, बघू शकता. हे सगळ्या रिडेव्हलपमेंटला जाणाऱ्या बिल्डिंग आहेत. ही पण रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग ही गेलेली आहे, व्हाईट पत्र लावलं. खूप डेव्हलपमेंट चालू आहे खांदा कॉलनीमध्ये पण. मित्रांनो, इथे अजून एक हे आहे बँकेट हॉल, बघू शकता. हाच बँकेट हॉल आहे खांदा कॉलनीतला, सेक्टर 6चा आहे हा. बघू शकता. तर मग मित्रांनो, आपण जाणार आहे ओल्ड पनवेलच्या रस्त्यावर, दाखवतो मी. हा बघा, स्ट्रेट ओल्ड पनवेलला जातो हा रस्ता. ब्रिज पडला, तर आपण ब्रिजवर न जाता आपण खालून जाणार आहोत पायऱ्यांवरतून. ते पण तुम्हाला मी दाखवतो पायऱ्या कुठनं चढायचं. फ्लायओव्हर न घेता पायऱ्या कुठून चढायच्या. पण फ्लायओव्हरच्या खालना चालत जायचं. हा सेक्टर 9 आहे. स्ट्रेट खाली जायचं, स्ट्रेट. स्ट्रेट चाललो ब्रिजच्या खालना, कुठे वळायचं नाही, काय नाही, काय नाही, स्ट्रेट जायचं एकदम. मस्त शांतता इथे. आणि ह्या समोर तर दिसतोय रेड, एक मिनटं मी झूम करतो. हे तुम्हाला रेड कंटेनर सारखं दिसत असेल, त्याच्या मागे रेल्वे ट्रॅक आहे.
हे बघ, ही बिल्डिंग बहुतेक रिडेव्हलपमेंटला गेली आहे असं वाटतं. त्यांची हालत बघा, खराब झाली बिल्डिंग. बापरे. तर मग मंडळी सगळेजण बोलत असतील की पनवेलचा जो डीमार्ट आहे, पनवेलचा डीमार्ट, तो ओल्ड पनवेलमध्ये येतो. तो पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ह्या पायऱ्या दिसत असते ते रिक्षा स्टँड पण आहे, बघू शकता. हे वर इकडनंच आपल्याला चढायच्या पायऱ्या. या साईडला सगळे गॅरेजेस आहेत. गाडी डेंटिंग पेंटिंग करायचं वगैरे असेल तुम्ही ह्या साईडला येऊ शकता, बघू शकता. पण इथं ह्या पायऱ्या चढायला घेऊ आम्ही तुम्हाला डायरेक्ट ह्या वरती भेटू. हे बघा, इकडनं चढायला आहे बघा. हा आहे रेल्वे ट्रॅक, पण इकडनं कृपया करून तुम्ही क्रॉस करू नये. ह्या पायऱ्या आहेत, ह्याच्यावरनं जा तुम्ही. ट्रेन जाते बघा. व्ह्यू मस्त इकडनं. हा ब्रिज बघा, आपण मगाशी बोललो ना की ब्रिज नाही चढायचा आहे, तो हा ब्रिज आहे. तुम्हाला वरनं दाखवतो मी. बघा, आता ब्रिजवरनं आलो असतो तर ह्या साईडने आलो असतो. हा जो टोक दिसतोय त्या साईडचा, तिकडनं आलो असतो. पण आता म्हणून या ब्रिजवरनं सेफ मध्ये येतो. उगाच ट्रॅकमधनं यायचं सेफ नाही आहे, ट्रॅकमधून यायचं. तिकडनं कसं ॲक्च्युली ऑफिशियल वॉकिंगसाठी दिले, तुम्ही हाच रस्ता वापरा. सो हा आपल्याला खाली उतरायचा ब्रिज. हे पण आलो आहे, आता एंट्री केलं आहे ओल्ड पनवेल. तर डीमार्ट दिसत नसेल झाडांमुळे, नाही तुम्हाला दाखवलं असेल, खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. तर मग मित्रांनो आपण आता खाली आलो आहे, बघू शकता. तर आपण राईट मारणार तिकडनं. इथेच डीमार्ट आहे 2 मिनटावर. मी जसा ब्रिज उतरल 2-3 मिनटावरच डीमार्ट आहे चालत. ब्रिज उतरलं 2-3 मिनटं पण नसेल. बघू शकता डीमार्ट आलंय. हे जे हिरवं हिरवं दिसतंय हेच डीमार्ट आहे बघा. हे आहे ओल्ड पनवेलमध्ये डीमार्ट. JSWच्या बस चालल्या आहेत. बस चालली आहे. हो, इथे पण JSWच्या बस येतात. हे जर तुम्ही स्ट्रेट गेलात सिग्नलपर्यंत आणि राईट मारलात आणि सिग्नल लागेल परत लेफ्ट मारायचं, तुम्ही डायरेक्ट पोचलात पनवेल एस स्टँडला. तर मग मित्रांनो हे बघा, हे चढायला इकडनं आहे. जर आपल्याला ईस्टवरून वेस्टला जायचं असेल तर मग मित्रांनो ही आपली झाली पनवेलची ईस्ट साईड. आणि जे आपण खान्ना कॉलनी येतं हे वेस्ट साईड येतं, जे म्हणतो ना वेस्ट ईस्ट वेस्ट तसं. मित्रांनो आपण आता आलो आहे ब्रिजच्या एंडला, म्हणजे जिथे ब्रिज उतरतो. म्हणजे आपण परत येऊन तिथेच पोचलो आहे. तिथे मी सांगितलं ना की मच्छी मार्केट आणि व्हेजिटेबल मार्केट आहे भाज्यांचं, तिथे जाऊन आपण पोचलो होतो. तर आपण इकडनं चालूच केलेलं, म्हणजे चालून तर गेलेलो. इकडची व्हिडिओ दाखवलेली आणि आपण इकडनं खाल्ला गेलेलो. हे बघा, हे बघा. तर मग मित्रांनो आपण परत आलो आता वेस्ट साईडला, म्हणजेच न्यू पनवेल. आता हे राईट साईडला आहे तुमचं गॅरेज लागेल. सर्व गॅरेजेस येते. एक म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट दाखवतो.
हे बघा सर्व गॅरेजच्या गाड्या त्या बघू शकता. या ज्या पुढे लागल्या त्या सगळ्या गॅरेजच्या गाड्या लेफ्ट साईडला. स्ट्रेट रोड पकडलात तर तुम्ही डायरेक्ट गॅरेजला आता. हे बघा स्ट्रेट रोड गॅरेजला आता. हे बघा हे सगळं गॅरेजचं आहे. बघू शकता हे गॅरेज आहे. सर्व गॅरेज आहे आणि हा सेक्टर 1 आहे. तर आपण इकडनं परत वळणार आहोत. हा आपला हायवे जो खंदाकोंडला टच होतो, गाड्या चालल्या तिकडे. तुम्हाला कशी ही व्हिडिओ वाटली ते मला नक्की कळवा, कमेंटमध्ये लिहा कशी वाटली व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्येच भेटूया. चला बाय.